नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। सकाळी 7 वाजता आलो होतो शेतामध्ये ठिबक चालू करण्यासाठी। ठिबकला पाणी लावून दिलेलं आहे, मोटर चालू करून दिलेली आहे आणि जिथं पण नळ्याच्या असं ना आता नवीन पांगवल्या ना बऱ्याच दिवसापासून जमा होत्या, त्याचे असं हे असतं गोळा झालेला असतं ना, तर त्याच्या चॉकअप असतं कुठं कुठं, तर त्याला क्लिअर करायचं काम पण करत होतो सकाळी 2 तासापासून मी शेतात त्याचे। तो ऐसा कुछ सीन था, बिना नहाए धोए सिर्फ मुँह धोया और सुबह 7 बजे चला आया। यहाँ पर देखो लहसुन लगाने कुछ जगह कर दिए हमारी आई ने। यहाँ पर लहसुन लगाना है, ये देखो कल थोड़ा सा लगाया भी है इधर, और उधर आधा बाकी है क्योंकि कल टाइम हो गया था, फिर हम चल गए घर। तो ऐसा कुछ सीन है। ये है हमारी बावड़ी। ये मोटरचं पाणी चालू आहे, दरारा फक्त आपला जरा पाणी रपा खाल्ल्यावर तिथपर्यंत पाणी आहे, दिसतंय ना थोडं पाणी। पेन थोडं चालू होतं काम राहिले आपले, असं पैकी गावाकडं वातावरण चालू आहे। दिवाळी 22 तारखेला आहे, मला बोलवून घेतलं 15 तारखेला, कारण की हे सगळे कामं आवरायचे होते। आणि हे बघा इथपासून इथपर्यंत इतकं सगळे लांब नळ्या आपल्याला लावा लागतात, आणि हे सगळे इथं शेवटपर्यंत पाणी जाईपर्यंत थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळं एवढा वेळ मोटर चालू लागते नसता। मग वरच्यावर असते आपलं अर्धं वावर, तर मग लवकरच ते संपून गेलं असते, एका तासात मी परत घरी पण गेलो। तर आज का कुछ दिन ऐसा है भाई। 9 वाजता लाईट गेली आणि मोटर बंद होऊन गेली, त्याच्यानंतर मी घरी आलो होतो। आता जेवण वगैरे करून मस्त फ्रेश झालो आहे, आता थोडंसं आराम केला आणि आता आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे। एक शॉर्ट व्हिडिओ, त्याला हा आपल्याकडे माईक आहे, त्यानं थोडंसं व्हॉइस ओव्हर वगैरे करतो आणि संध्याकाळी लगेच अपलोड करून तुम्हाला ते पाहायला भेटेल। तर चला आपली एडिटिंग सुरू करून व्हिडिओ बनवून टाकू। पहिले एकदा व्हिडिओ एडिट करत होतं घरी, आई म्हणे चला आपल्या शेतात लसूण लावायचं आहे, म्हणून मला डायरेक्ट शेतात काढून आणलं भाऊ। हे बघा आई आहे समोर, आता जायचं आहे लसूण लावायला, तिथं काहीतरी मदत करायची आहे म्हणून। आता हे पाच मला सगळं दाखवलं होतं ना, इकडं लसूण लावलं आहे आम्ही, आता इकडं लावायचं आहे। आता मदत मला अशी करायची आईला की इथून असं सऱ्या काढून द्यायचं, असं थोडंसं असं लसूण लावायला नाही का, तेवढं काम करायचं आहे आपल्याला, देणं आपलं काही काम नाही मग इथं। झालं बा आपलं काम फिनिश, आता चाललो आपण घरी। 2-3 तास गेले त्याच्यामध्ये, तर ते एक फिनिश झालं आहे। आणि इकडे बघा आपली मक्का पण उगते, 2-3 दिवसात अजून मस्त दिसेल ती। शेतून घरी आलो, मस्त चहा वगैरे घेतला, फ्रेश झालं। आता ना या घराला आपल्या इथं मस्तपैकी माळ आणि लायटिंग वगैरे लावून देतो, थोडंसं डेकोरेशन करतो, दिवाळीसाठी फुल तयारी। यावर्षी डेकोरेशनचं सामान तर काही आणलं नव्हतं, कारण की मागच्या वर्षीच हे आहे आणि ते चांगलंच आहे अजून, त्याच्यामुळं नवीन आणायची काही गरज नाही। आता ते आईनं आपल्या काढून दिलं आहे, आता मी मस्त लावून टाकतो। झालो बा आपलं डेकोरेशन कंप्लीट, आणि रात्रीचा सकाळीचा नजारा आहे।
चला भाऊ, आपलं डेकोरेशन कंप्लीट झालं. आता जेवण घेतो, मस्त लय भूक लागेल. आज जेवणामध्ये भाऊ मस्तपैकी वरण, पोळी, डांगरची भाजी आणि चिवडा. जेवण वगैरे झालं भाऊ मस्तपैकी. आणि होप सो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.